बॉस बेबी म्हटलंय तर कुणी वंडर बॉय. बिहारच्या पोऱ्यानं जगभरातल्या दिग्गजांना आपली दखल घ्यायला भाग पाडलंय. वैभव सूर्यवंशी अवघा 15 वर्षांचा युवा खेळाडू, राजस्थान रॉयल्सचा सलामीवीर फलंदाज. त्यानं IPL 2026 मध्ये बुधवारी 26 मे रोजी मैदानावर धावांचा पाऊस पाडला. वैभवची स्फोटक फलंदाजी पाहून सगळे चकित झालेत. 29 चेंडू 97 धावा करणाऱ्या वैभववर कौतुकाचा वर्षाव होतोय. मास्टर ब्लास्टर सचिनसह विक्रमवीर ख्रिस गेलनंही वैभवचं तोंड भरून कौतुक केलंय. सोबतच जगभरातल्या दिग्गजांनी वैभवला कशा शुभेच्छा दिल्यात, या सगळ्यावर विक्रमवीर वैभवनं काय म्हटलंय सगळं सविस्तर पाहूया या व्हिडिओतून. नमस्कार, मी स्वाती पाटील. लोकमत.com वर आपलं स्वागत आहे. वैभव सूर्यवंशीनं सनरायझर्स हैदराबादच्या गोलंदाजांची धुलाई करत अवघ्या 29 चेंडूत 97 धावा केल्या आणि आणखी एक विक्रम त्याच्या नावावर नोंदवला गेला. तब्बल 5 चौकार आणि 12 षटकारांसह वैभवची 97 धावांची खेळी अभूतपूर्व ठरली. यावेळी वैभवनं ख्रिस गेलचा रेकॉर्ड मोडत नवा रेकॉर्ड केलाय. याआधी एका हंगामात ख्रिस गेलच्या नावावर 59 षटकारांची नोंद होती, पण वैभवनं हा रेकॉर्ड मोडलाय. वैभवच्या नावावर आता 65 षटकारांची नोंद आहे. विशेष म्हणजे या सामन्यात वैभवचा स्ट्राईक रेट हा ख्रिस गेलपेक्षाही जास्त होता. वैभवचा स्ट्राईक रेट हा तब्बल 334.48 चा होता, तर ख्रिस गेलचा 265.15 इतका होता. हे सगळं पाहिल्यानंतर ख्रिस गेलनं वैभवला नवं नाव दिलंय. सिक्सर मशीन असं नाव देत वैभवसाठी ख्रिस गेलनं एक खास पोस्ट लिहिली आहे. त्यात त्यानं म्हटलंय, धडाकेबाज वैभव सूर्यवंशी एक नवीन सिक्सर मशीन असं लिहित ख्रिस गेलनं शुभेच्छा दिल्यात. सोबतच सर्वात वेगवान शतकाचा आपला रेकॉर्ड वैभवच मोडेल अशी भविष्यवाणीही ख्रिस गेलनं केल्याचं समोर आलंय. ख्रिस गेलला क्रिकेट जगतात युनिव्हर्स बॉस म्हटलं जातं. यावरून युवराज सिंगनं वैभवला बॉस बेबी म्हटलंय. वैभव बद्दल बोलताना युवराज सिंग काय म्हणालाय पाहूया. युवराजनं पोस्टमध्ये लिहिलंय, अविश्वसनीय, बॉस बेबीनं वर्ल्ड बॉसचा विक्रम मोडलाय. या मुलाला खेळताना पाहणं खरोखरच शानदार आहे अशा शब्दात युवराजनं कौतुक केलंय. तर वीरेंद्र सेहवागनं म्हटलंय, मी खूप दिवसांनंतर अशी खेळी पाहिलीय. आता त्याला भारतीय संघात संधी देण्याची वेळ आली आहे. वैभवनं या हंगामात 600हून अधिक धावा केल्यात आणि कोणत्याही खेळाडूसाठी ही गोष्ट अजिबात सोपी नसते असं सेहवागनं म्हटलंय. तर माजी क्रिकेटपटू मायकल वॉन यानं काय म्हटलंय तेही पाहूया. मायकल वॉननं म्हटलंय, वैभव T20 सामन्यातला उत्कृष्ट सलामीवीर आहे. भारतानं त्याची आंतरराष्ट्रीय संघात निवड केली पाहिजे असं वॉननं म्हटलंय. इरफान पठाणनं वैभवचं कौतुक करताना म्हटलंय, IPLच्या एका हंगामात सगळ्यात जास्त षटकार लगावणारा अवघ्या 15 वर्षांचा आहे. ही आश्चर्याची बाब आहे. हे याआधी कधीही पाहिलं नाही. वैभव सूर्यवंशी एक चमत्कार आहे असं इरफान पठाणनं म्हटलंय. तर आंद्रे रसेलनं वैभवला प्रेमाचा सल्ला देत कौतुक केलंय. त्यानं म्हटलंय, मुला तुला खूप शुभेच्छा. निंदा करणारे लोक तू 15 वर्षांचा नाहीस असं म्हणतील, पण त्याची पर्वा करू नको. 30 वर्ष वयाचे खेळाडूही चांगला खेळ करण्याच्या तयारीत आहेत. जे काम तू खूप लवकर केलंय असाच खेळत राहा. मी तुझा चाहता आहे. चेंडू बघ आणि हवेत उडव असं म्हणत आंद्रे रसेलनं वैभवला शुभेच्छा देत त्याचं कौतुक केलंय. या सगळ्यात क्रिकेटचा देव मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनंही जाहीरपणे वैभव सूर्यवंशीच्या फलंदाजीचं कौतुक केलंय, ज्यावर वैभवनं खास प्रतिक्रिया दिली आहे. आधी पाहूया सचिननं वैभवबद्दल काय म्हटलंय. सचिनने एक पोस्ट केली आहे आणि यात त्यानं म्हटलंय, वैभवची बॅट स्विंग अप्रतिम आहे. त्याहून जास्त उल्लेखनीय हे आहे की तो किती सुंदररित्या फ्रंट फूटवरून फलंदाजी करतो. लेग स्टंपवर येणाऱ्या चेंडूसाठी जागा तयार करण्यासाठी त्याचा पुढचा पाय उचलण्याची पद्धत विलक्षण आहे. यामुळेच वैभवला त्याचा नैसर्गिक आक्रमिक खेळ खेळण्याचं स्वातंत्र्य मिळतं अशा शब्दात मास्टर ब्लास्टरनं वैभवच्या खेळीला दाद दिली आहे, त्याचं कौतुक केलंय. सचिनने केलेल्या या कौतुकावर वैभव सूर्यवंशीनेही प्रतिक्रिया दिली आहे. वैभवनं म्हटलंय, जेव्हा क्रिकेटचा देव तुमच्या पाठीवर कौतुकाची थाप देतो तेव्हा ती मोठी गोष्ट असते. मला खूप छान वाटतंय. यामुळे मला प्रेरणा मिळते. सर्वांना माहिती आहे की ते क्रिकेटचे देव आहेत. जर त्यांनी माझ्यासाठी काही ट्विट केलं असेल तर ती माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. एका महान खेळाडूनं माझ्यासाठी ट्विट करणं हा अभिमानाचा क्षण आहे अशी नम्र प्रतिक्रिया वैभव सूर्यवंशीने दिली आहे. वैभवचा खेळ पाहून एक बिहारी सब पे भारी ही म्हण सार्थ ठरतीये. त्याच्या चाहत्यांना आता त्याची निवड भारतीय संघात कधी होणार याची उत्सुकता आहे. तुमचं यावर काय मत आहे कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत.com ला सबस्क्राईब करा. धन्यवाद.